आज थोडी किचनची क्लीनिंग करायची होती आणि थोडं मला किचन ऑर्गनाईज करायचं होतं। त्यासाठी काय केलं मी, आधी मी हा गॅस ओटा आहे तो एकदम साफ करून घेतला। जी भांडी पडली होती ती मी धुवून टाकली। नंतर मी हा गॅस ओटा छान पुसून घेतला आणि गॅस पण पुसून घेतला। आधी गॅसला लिक्विड सोप लावून तो गॅस घासून घेतला स्क्रबरनी। नंतर मी ते कोरड्या कपड्यांनी पुसून टाकलं आणि आता माझं काउंटर टॉप क्लीन झालाय। तर हा जो माझा कॅबिनेटच्या वरचा जो हा एरिया आहे, तर मग इथे माझा हातच जात नव्हता। तर मी हे इथे क्लीनिंग करायच्या वेळेस आज करू नंतर करू, नाहीतर मग हृदयाचे बाबा हेल्प करतील तेव्हा करू, असं करता करता तिची क्लीनिंग होतच नव्हती। हे जे आहे ऑरेंज पिशवीमध्ये हा फोटो आहे महाराजांचा, तर तो लावायचा आहे। तर आता ड्रिल मशीन अवेलेबल होत नाही आहे, त्याच्यामुळे तो फोटो तसाच राहत आहे। तर इथे पसारा वाढत चालला होता आणि काही पण एक्स्ट्राचं जे असलं ते वरती ठेवलं जात होतं। ते चांगलं पण दिसत नव्हतं आणि ते जे कॅबिनेट आहे त्याच्यावर पण भार होत चालला होता। तर मग मी काय केलं, ते सगळं खाली उतरवून घेतलं। जे किचन ओटा साफ केला त्याच्यावर काही सामान ठेवून घेतलं, नाही तर मला खूपदा खाली उतरावं लागलं असतं। हे खूप वरती आहे, मला स्टूल घेऊन पण माझा हात तिथे पुरत नाही ते सामान काढायसाठी। तर मग मी आधी हे सगळं काढून घेतलं आणि तिकडच्या साईडचं जे थोडं फार सामान होतं तर मी ते फ्रीजवर ठेवून घेतलं। सगळं सामान खाली काढल्यावर एकदा तिथे मी झाडून टाकलं झाडूनी। नंतर मी ते जे पण सामान होतं ते काही जास्त खराब झालं नव्हतं, कारण आताच दिवाळीला क्लीनिंग पूर्ण घासून मी सगळं ठेवलं होतं। तर हे बास्केट वगैरे हे सगळं मी पुसून घेतली। पुसून घेतल्यानंतर जे काही तिथे सामान असं पसरलं होतं, ज्या साबण वगैरे मी तिथे ठेवत होती, तर मी त्या सगळ्या बास्केटमध्ये जे मला इथे किचनमध्ये लागणारं सामान आहे ते मी बास्केटमध्ये ठेवून दिलं आणि हे ज्या कपड्यांच्या आणि आंघोळीच्या साबणा होत्या त्या बाथरूममध्ये मी तिथे बाथरूममध्ये जे ऑर्गनायझर लावलं आहे त्यामध्ये ठेवून दिलं। आणि हे डबे वगैरे मी सगळं पुसून घेतलं आणि जे मला कामाचं आहे नाही ते उगीच मी ठेवलं होतं ते मी फेकायसाठी काढून घेतलं। आणि आपण जर क्लिनिंग करत राहिलो ना, तर आपल्याला माहीत पडतं की आता काय उपयोगाचं आहे आणि काय आपण ठेवत गेलो आहे आणि त्याचा उपयोगच झाला नाही, ते आता फेकायला पाहिजे। त्याच्यामुळे आपल्याला स्पेस भेटते आणि छान आपलं घर पण छान दिसते आणि नीटनेटकं राहते। तर मी ते सगळं व्यवस्थित ठेवून घेतलं। सगळं मी व्यवस्थित ठेवून घेते। तुम्ही नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा। आय होप तुम्हाला फायनल रिझल्ट खरंच खूप आवडेल। साईडचं मी सगळं व्यवस्थित लावून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता मी दुसऱ्या साईडचं पण मी लावून घेणार आहे। इथे मी स्टूलवर चढून सगळं लावून घेते। त्याआधी मी तो जो फोटो काढला होता तिथून तो मी इथे कपाटवर आणून ठेवला आहे। आणि मागच्या साईडनी समोर मी भुलाबाई ठेवली आहे आणि मागच्या साईडनी टिफिन आहे तो ठेवून घेतला आहे आणि तो टिफिन पण हाईट झाला आहे। आणि इथे एकदा मी इथचे डबे पण मी मागे पुढे झाले होते ते पण मी व्यवस्थित लावून घेत आहे। वर जो तांदूळाचा डबा होता तो एकदम मोठा होता, तो चांगला नव्हता दिसत तिथे। तर मी त्यातले तांदूळ छोट्या डब्यात काढले आणि हा मी आता फेकायला घेतला आहे। आणि हा डबा पण एकदम खराब झाला होता, तर हा मी फेकायला घेतला आणि बाकी ते बॉटल वगैरे होतं ते पण फेकायला घेतलं। आणि तांदूळ एकदम कमी होते आणि डबा खूप मोठा होता। तर मी आता काय करत आहे, हे मनी प्लांट आहे तर मी हे कापून घेत आहे आणि दुसरं जो बाऊल आहे आईस्क्रीमचं त्याच्यामध्ये मी ठेवत आहे। मला हे मनी प्लांट वरती ठेवायचं आहे जेणेकरून तिचं लुक आणखी छान दिसेल। एकदा सगळं पुसून घेणार आहे मी, कारण आता वरचं एवढं साफ केलं झाडलं वगैरे तर खाली धूळ आली आहे। तर मी एकदा साफ करून घेत आहे। असे छोटे छोटे कापडाचे तुकडे मी कापून घेतले आहे, त्याच्यामुळे मला क्लिनिंगला हेल्प होते आणि खूपच उपयोगी आहे हे असे कापड। टिश्यू पेपर घेण्यापेक्षा एकदा ह्या कापडाने पुसून आपण फेकून पण देऊ शकतो। तर मला हे खूप आवडतं।
आवडतात. तर मी इथे इकडच्या साईडनी पण एक प्लांट माझ्याजवळ होतं, स्नेक प्लांट मी ठेवून घेतला आहे आणि वरती छोट्या बाउलमध्ये मी मनी प्लांट ठेवून घेतला आहे आणि इकडच्या साईडनी पण एक मी मनी प्लांट ठेवून घेतला आहे. तुम्ही बघू शकता फायनल रिझल्ट. आधी किती तिथे पसारा दिसत होता आणि आता एकदम छान झाला आहे आणि बिना कामाच्या वस्तू फेकण्यात गेल्या आहे. आता सगळंच एकदा पुसून घेते. आता ह्या ट्रॉले पण मी बाहेरून पुसून घेत आहे. ट्रॉली डीप क्लिनिंगचा मी ऑलरेडी व्हिडिओ केला आहे. तुम्ही माझा तो व्लॉग बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही नक्की तो व्लॉग माझा बघा. मी त्यात ट्रॉली डीप क्लिनिंग आणि भांडे मी कसे ऑर्गनाईज केले आहे ते दाखवलं आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर जर तुम्हाला माझा व्लॉग जरा देखील आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.